नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि लास्ट व्हिडिओसुद्धा आपला अपलोड झालेला आहे. तुम्ही तो बघू शकता, काव्याचा स्कूलचा फर्स्ट डेचा. तर तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा नक्की. आणि आजचा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा पण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मी आता कुठे चाललो आहे ते, तर मी आता तुम्हाला सांगत नाही मी कुठे चाललो आहे, पण मी डायरेक्ट तुम्हाला जाऊन दाखवतो की मी कुठे चाललो आहे म्हणून. आता दुपारचे वाजले 1:30 आणि मी आता पोचलो आहे ग्रँड रोडला. खरं तर इथून पुढे मी आता जिथे चाललो आहे तर तुम्हाला दाखवतोच मी कुठे चाललो आहे. तर सर्वात आधी मी आलो इथे मामाच्या घरी. माझ्या मामाचा मुलगा आहे साहिल, तो आज आपल्या व्हिडिओमध्ये, तो पण तुम्हाला दिसेल. त्यानंतर माझी बहीण, माझी भाची आज ते पण माझ्यावर येणार आहेत जिथे मी चाललो आहे. तर ते पण तुम्हाला आज दिसेल की माझ्यावर कुठे चालले आहेत म्हणून, आणि आम्ही आज सगळे कुठे चाललो होते. तर लवकरच तुम्हाला दाखवतो मी कुठे चाललो होते. तर जस्ट आत्ता मी घरी आलो आहे, पोचतोच आहे मी. तर पटापट घरी पोचतो, त्या दोघांना घेतो आणि मग पुढे निघतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो. तर तुम्ही सर्वात पहिलं जाऊन आधी जुना ब्लॉगसुद्धा बघा, जो आपला आलेला आहे, अपलोड झालेला आहे काव्याचा स्कूलचा. आणि त्या ब्लॉगला पण लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कसा वाटला ते ब्लॉग, आणि हा ब्लॉग पण पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता फायनली मी आलो इथे ग्रँड रोडला, घरी आलेलो आहे. आणि जसं मी बोललो मगाशी की आम्ही सगळे चाललेलो आहेत. आता सध्या मी पहिला आलो आहे मामाच्या घरी, आणि तिकडनं आता मी पुढे कुठे जाणार हे मी तुम्हाला सांगणार होतो, पुढे जाऊन दाखवणार होतो. पण त्याच्या आधी तुम्हाला एक ह्याच्यावर दाखवतो मी की मी कुठे चाललो आहे. ते आता आधीच इथे बघायला मिळेल की मी कुठे जाणार आहे. आता ही जी टी व्हीवर मॅच चालू आहे ती आता वानखेडे स्टेडियमला आहे चालू, आणि लाईव्ह मॅच आहे ती. तर ही मॅच बघायसाठी आम्ही चाललेलो आहे आता वानखेडे स्टेडियमला. आता ही मॅच मी इकडनं घरून टी व्हीवर तुम्हाला दाखवतोय की थोड्या वेळातच तुम्हाला मी वानखेडे स्टेडियमला जाऊन दाखवेन लाईव्ह. तर निघूया पटापट. आता माझ्यासोबत साहिल आहे इथे आणि साक्षी आहे. काय करा, तर आम्ही तिघे चाललो आहे. आणि आता तिकडनं लालवा करून जानू येते आणि माझी भाची येते. तर त्या दोघींना पण मी भेटवतो आणि जाऊया आता पटापट स्टेडियमला आणि बघूया ही मॅच स्टेडियमला जाऊन लाईव्ह. आत्ता इथे टॉस झालेलं आहे. आता ही थोड्या वेळात मॅच चालू होईल आणि आम्ही इकडं आता पोचू एक अर्ध्या तासात तिकडे. तोपर्यंत मॅच चालू झालेली असेल तर आपल्याला डायरेक्ट चालू झालेली मॅच बघायला मिळेल तिकडे. टॉसचं आता झालं आहे, आता कोणाची बॅटिंग येते ते बघू. ते डायरेक्ट तिकडे जाऊन आता तुम्हाला दाखवतो. आता इथून आम्ही खरं तर जाणार होतो बाईकवर, कारण साक्षी आणि बाकी जान्हवी वगैरे टॅक्सीने गेलेत. पण मग आम्ही विचार केला आता नवीन मेट्रो झाली तर जरा मेट्रोने जाऊन बघूया मेट्रो कशी वाटते. ही नवीन मेट्रो आहे, अंडरग्राऊंड मेट्रो. म्हटलं आपण ह्याच्याने जाऊन बघूया. तर मग आम्ही बाईकचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि आता मेट्रोने चाललो आहे. मी आणि साहिलच चाललो आहे, बाकी त्या दोघी गेल्या टॅक्सीने, आणि अन्वी पण आहे त्यांच्यावर, माझी भाची. आता आम्ही मेट्रोने जातो आहे. बघूया मेट्रोचा एक्सपिरियन्स कसा आहे. इकडचा अंडरग्राऊंड मेट्रो आहे ही, तुम्हाला दाखवतो मी पूर्ण आतमध्ये मेट्रो वगैरे पण कशी येते. किती फ्लोर आहे उतरायला खाली? 2 फ्लोर खाली उतरायचं आहे. एवढी आतमध्ये नाही, तर 2 फ्लोर आतमध्ये उतरायचं आहे, खाली उतरायचं आहे. एस्केलेटर 2 ते 3 फ्लोर आहे, असं बघायला गेलं तर 4-5 मध्ये बोलू शकतो. एवढं खोल आहे? हे जवळजवळ 2-3 फ्लोर खाली आहे. फक्त एक्सिलेटरमुळे ते वाटतंय असं की 2च फ्लोर आहे, पण हे आतमध्ये खाली जवळजवळ हे 2 ते 3 ती किती 4 ते 5 मजले खाली आहे हे जमिनीच्या. आपण जवळजवळ 2 फ्लोर खाली उतरलेलो आहोत. तर आता अजून इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. इथून परत आता खाली उतरायला एंट्री आहे. आता आपण इकडनं पण खाली उतरणार आहोत. मी आता ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे इकडे. एकाच्या ह्याच्यात आपण जाणार. हा, 2 आहे. एंट्री केली तर इथून परत आपल्याला खाली उतरायचं आहे. तर हा 3रा एस्केलेटर आहे जिथून आपण खाली उतरतोय, आणि तो पण केवढा डीप आहे बघा खाली. एवढा लांब लचक आहे तो, बरंच खाली आहे. हे जवळजवळ 4 ते 5 फ्लोर आपण खरोखर खाली आलेलो तिथून. इथून ट्रेन येईल ना. तर इथे ही आपली ट्रेन ह्या इकडनं येणार आहे. ट्रेन आल्यावर हे डोअर्स ओपन होतील आणि इथे असा बॅनर हे लावलेलं आहे, बोर्ड लावलेला आहे की आता कुठची ट्रेन येते
आणि किती कोचेस आहेत त्याला आणि किती मिनटं बाकी आहेत ती ट्रेन यायला, असे इथे हे सुद्धा लावलेले आहेत इंडिकेटर. आणि बराच मोठाच्या मोठा पॅसेज आहे पूर्ण. आणि इथे पण पूर्ण त्यांनी हे लावलेलं आहे, मॅप लावलेलं आहे की कुठचे कुठचे स्टेशन्स आहेत ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण उतरणार आहोत हुतात्मा चौक, कुठे? चर्चगेट चर्चगेट ना, सेकंडला स्टेशन आहे ना. हा. आपल्याला इथे चर्चगेटला उतरायचं आहे वानखेडे स्टेडियमला जायला. तर आता इथे मेट्रो आलेली आहे आपली. स्टेशनला पण एवढ्या स्पीडला येते, थांबते कशी मी भाई? स्पीड काय आहे हिचा? तर हा डोर ओपन होईल, आपण एंट्री करू. कुठच्या डोरने जाऊ? इकडच्या. आपण आलेलो आहे आतमध्ये. ट्रेन इकडे पूर्ण अशी गोल जशी फिरते ना, तसे पूर्ण डबे इकडे फिरत आहेत. आणि पूर्ण आपल्याला एंडची साईड दिसते डबा फिरल्यानंतर. तुला दाखवतो मी, ते बघा ती साईड फिरली आता, ती बघा. जशी ट्रेन टर्न होते ना, तशी पूर्ण टर्न इकडे दिसतोय आपल्याला आतमधून. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे वानखेडेला आणि सगळे आता आलेलो आहे. आणि मगाशी जी मॅच तुम्हाला मी टीव्हीवर दाखवली, ज्याचा टॉस चालू होता टीव्हीवरती, ती मॅच आता आपण इकडे वानखेडेला बसून डायरेक्ट समोरासमोर बघतोय. दाखवतो तुम्हाला आता ती मॅच. ही मॅच आपण, याचा टॉस मगाशी आपण टीव्हीवर बघितलेला घरी, आणि आता आपण इथे पोहोचलोय. आणि आता आपल्यासोबत इकडे आपला अन्वी पण आलेली आहे. आणि तिला आता लागली आहे भरपूर भूक. भुकेमुळे तिला आता तिची रडारड होते, रडते नुसती ती. वडापाव खायचंय म्हणून. काय खायचं तुला अन्वी? हा, जम्बो वडापाव. ह्याच मॅचचा आपण माझी टॉस बघितलेला घरी असताना, आणि ती मॅच आता चालू झालेली आहे. तर आपण या वानखेडे स्टेडियमला आता बसलेलो आहोत. इकडे जानू पण आहे, अन्वी आहे, साक्षी आहे, साहिल आहे. आता बघूया. इथे खूप गरम होते, घामाघूम झालोय पूर्ण आम्ही. खरं तर तिकीट आम्हाला दुसऱ्या देणार होते, पण ती तिकीट आम्हाला दुसऱ्या मिळाल्या. साहिलने सांगितलेले AC बॉक्सची आपल्याला तिकीट मिळणार आहे, AC मध्ये बसूया मस्त. पण आता झालेलं इथे पोपट येऊन आमचा. आणि आता आम्ही सगळे एकदम घामात बसलेलो आहे, घामाच्या धारा लागल्यात पूर्ण. हा कसा घामाघूम झालेला आहे इथे पूर्ण, घाम एकदम हालत खराब झाली. ही बघा कशी घामटलेली आहे, ही बघा कशी हालत झाली. काय साहिल मामाने सांगितलं ना तुला AC मध्ये तिकीट देतो, मग आता इथे आणलं तुला? हा, काय जनरल डब्यात आणलं? तुला AC सांगून जनरल डब्यामध्ये आणलं तुला? हा, मग आता काय करणार तू? हा, जोडणार त्याला? आणि इथे आपण बघू शकता आता अर्जुन तेंडुलकर बॉलिंग करतोय. आता आपण आलो हॉटेलमध्ये जेवायला, वानखेडेवरनं निघालो आणि आता आपण जेवायला आलोय. वानखेडेला भरपूर कंटाळा आला आम्हाला उन्हात बसून. पूर्ण गरमीने आम्ही भिजलेलो वानखेडेला. आणि अनु तर रडायलाच लागलेली, भूक लागली म्हणून. मग शेवटी आम्ही आता मध्ये निघालो आणि आलो आम्ही कुठचं हॉटेल? न्यू हिरोजला आलोय जेवायला. आणि आता बिर्याणी मागवली आम्ही, केप्सा बिर्याणी, लॉलीपॉप केप्सा बिर्याणी मागवली आहे. आता जेवूया आणि मग बघूया पुढे कुठे जायचं ते. लॉलीपॉप हा देतो ते. आता आलोय मी शर्वरीच्या बँकेकडे, शर्वरीला घ्यायला. शर्वरी बोली आपण एकत्र जाऊया. आता आलोय मी शर्वरीच्या इथे. आता शर्वरी दाखवतो.
आली 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 आली. आता शर्वरीकडे आलोय. आता ही किती वेळ थांबवते आता माहित नाही. आणि शर्वरी इथे जॉबला आहे HDFC बँकेमध्ये. हम्म. तर आता बसूया आतमध्ये, बघूया किती वेळ लावते. बोलली एकत्र घरी जाऊया. तर फायनली आपण निघालोय दादरवरून. टायमात काय 1 तास गेला घाबरा. तेवढंच सांगितलं. 1-1.5 तास घालवलास. लगेच बोलली 7 वाजता निघ. आणि आता वाजले 7:30. मी आलोय 6 वाजताचा. टाइमपास काय टाइमपास. आता चाललोय घरी. फायनली आता निघालो इकडनं. आणि हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. आणि बघूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कुठे जातोय किंवा कुठे जाणार आहे किंवा काय आपण त्या ब्लॉगमध्ये दाखवू शकतो. आता नवीन ब्लॉग लवकरच येईल तुमच्यासाठी. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.